कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील पुण्यात स्थायिक असलेल्या मतदारांचा रविवारी पिंपरी चिंचवड इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजित घाटगे उपस्थित होते। मात्र खासदार सुळेंची उपस्थिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलीच खटकली आहे। सुप्रियाताई सुळे यांनी हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं। सुप्रियाताईंनी आधी माहिती घ्यायला हवी होती की ईडीचं प्रकरण कुणामुळे झालं, अशी जोरदार टीका मंत्री मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचं नाव न घेता केली आहे। माझ्यावर काही टीकेची जोड उठवली नाही। त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं। त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाणून बुजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आणि भाजपकडून लक्ष केलं जातंय असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं। मात्र या वक्तव्यामध्ये काहीच तथ्य नाही। आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी वेळोवेळी सांगितलंय। त्यामुळे ज्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही। तिन्ही नेते बैठकीला बसतील आणि त्यानंतर कुणाला किती जागा मिळतील हे ठरवलं जाईल, असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। या बातम्यामध्ये काही तथ्य नाही। ही निवडणूक महायुती म्हणून तिन्ही पक्ष मिळून लढणार आहेत असं वारंवार देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी जाहीर केलेलं आहे। ह्या सगळ्या बातम्या निराधार आहेत। खरं तर राष्ट्रवादीने 4 जागा मागितल्यानंतर भाजपने देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जागा मागितलेल्या आहेत। जर 4 आणि 5 घेणार असतील तर मग शिवसेनेला 1 जागा देणार का? हे बघा, जागा किती मागाव्यात हा पक्षाचा प्रश्न आहे। तर ज्यावेळेला तिन्ही नेते बसतील आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याला आहे त्या जागा मिळतील, त्याप्रमाणे त्यांच्या वाट्याला त्या जागा येतील आणि त्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून ते प्रचंड मतांनी निवडून आणतील। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बोलताना त्यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वासही व्यक्त केला।